आपल्यापैकी अनेक जणांना वजनवाढीचा प्रॉब्लेम हा असतो. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. वजनवाढीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं डाएट. तर वजन कमी करताना डाएट कशा पद्धतीने असावं, काय खावं किंवा काय खाऊ नये, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वजन कमी करताना वजन कशामुळे वाढलं हे जर आपल्याला माहिती झालं तर कमी करण्याचा रेशो आपण अतिशय सायंटिफिक वेनी आपण त्याच्यावरती काम करू शकतो. आता एक बैठी जीवनशैली आहे, खूप आळस आलेला आहे, मी काही वर्षांपूर्वी इतकी छान होते आणि आता मात्र मी थोडीशी स्थूल होत चालले, असं जर तुमच्या लक्षात आलं तर आपण त्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आपण कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न ज्या पद्धतीने करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला फिजिकल एक्सरसाइज देखील करायचा आहे. दिवसभरात तुमच्या पाणी पिण्याची मात्रा आपल्याला वाढवायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे की शरीरामध्ये भरपूर प्रमाणात सॅलेड्स आपल्याला घ्यायचे आहेत. ज्या सॅलेड्समधनं फायबर्स घटक म्हणजे तंतुमय घटक जे जास्त प्रमाणात शरीरात जाणार आहे आणि चरबीला बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. तुमचं वजन वाढण्याचा रेशो हा किती दिवसात किती पटीने वाढला आहे हे जर आपल्याला माहिती असलं तर असं वजन वाढत असेल तर त्यासाठी घेण्यात येणाऱ्या आहारामध्ये तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे ज्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे घटक, आयर्न म्हणजे खनिजांचा पूरक प्रमाणात शरीरामध्ये ते प्राप्त होतात की नाही हा अभ्यास करणे देखील क्रमप्राप्त ठरतं. या कुठल्याही प्रकारच्या वजनवाढीमध्ये एक लक्षात घ्या की फिजिकल एक्सरसाइज अपेक्षितच आहे. कुठले कुठले घटक वजन कमी करायला मदत करतात तर सगळ्यात पहिला घटक आहे जो मी चटण्यांच्या माध्यमातून सांगत असते. जवसाची चटणी आहे, कारळाची चटणी आहे, सूर्यफुलाचं बी आहे, गवती चहा आहे आणि कढीपत्ता आहे. हे सगळे घटक तुमच्या आहारात सातत्याने निदान 1 ते 6 महिने असणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑइल आहे आणि ज्याच्यामध्ये जे ऑइल तुमच्या पेशींना पूरक ठेवणार आहे आणि जे फायबर्स तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी बाहेर घालवायला मदत करणार आहे, ज्याला मी रायतं असं म्हणते. या रायत्यामध्ये आपल्याला पत्ता कोबीचं रायतं, ज्याच्यामध्ये ज्या कॉलीफ्लॉवर मध्ये किंवा ज्या फ्लॉवर मध्ये, मग फ्लॉवर घेणार असाल तर त्याचं पान आपल्याला गरजेचं आहे आणि पत्ताकोबी घेणार असाल तर त्याची सगळीच घटक आपल्याला गरजेचे आहेत. हे मात्र घेताना थोडंसं छान बारीक कापून मऊ शिजून जर तुम्ही घेतलं तर त्याच पत्ताकोबी मधला घटक तुमच्या शरीरामधली चरबी बाहेर काढायला मदत करणार आहे. मग कुठलाही घटक घेताना रायत्याच्या माध्यमातून घेताना तो जेवणापूर्वी आपल्याला 15 मिनिटं अगोदर घ्यायचा आहे. जेवणापूर्वी तुम्ही जर 15 मिनिटं अगोदर रायत्यांचे वेगवेगळे प्रकार घेतले ज्याच्यामध्ये मला अपेक्षित हिरव्या भाज्या आहेत, हे प्रकार मात्र तुमचं वजन कमी करायला मदत करू शकतात. डाएटचा पिरॅमिड कसा असायला पाहिजे, या पिरॅमिडमध्ये आपल्याला साधारणपणे आपण 5 घटक जे घेतो ज्याच्यामध्ये कर्बोदके आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, ज्याच्यामध्ये फॅट्स आहेत, ज्याच्यामध्ये जीवनसत्व आहे आणि ज्याच्यामध्ये मिनरल्स किंवा खनिजे आहेत. तर ह्याच्यामध्ये कर्बोदके आपल्याला थोडे कमी करायचे आहेत. प्रोटीन्स आपल्याला सकाळच्याच नाश्त्यामध्ये घ्यायचे आहेत. भलेही ते प्रोटीन्स घेताना कडधान्यांमधनं तुम्ही जर घेत असाल किंवा तुम्ही एखाद्या पावडरच्या फॉर्म मधनं प्रोटीन घेत असाल तर ते केवळ पाण्याच्याच माध्यमातून आपल्याला घ्यायचे आहेत. फॅट्सचा रेशो मात्र आपल्याला फक्त 5 ml तुपाच्या माध्यमातले फॅट्स आपल्या शरीरात जाणं गरजेचं मला अपेक्षित आहे. जीवनसत्व आणि खनिज ह्याच्यासाठी मात्र आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा सगळ्याच प्रकारच्या फळभाज्या असू देत किंवा पालेभाज्या असू देत, नॅचरल सोर्सनी त्याच्याही मध्ये ऑइल फ्री जर तुम्ही घेतल्या तर त्याचा पिरॅमिड जर तुम्ही व्यवस्थित आखून घेतला तर आपलं वजन कमी करायला मदत करतात. सकाळच्या जेवणात फळभाज्या, रात्रीच्या जेवणात पालेभाज्या, सकाळच्या जेवणात दह्याची वाटी किंवा जेवण झाल्यानंतर ताक असणं गरजेचं आहे. कच्चा कांदा किंवा आपली छान भेंडी, ज्यांना थायरॉइड नसेल त्यांनी कच्ची भेंडी 1 किंवा 2 किंवा आपल्या गवारीच्या शेंगा जर जेवणामध्ये घेतल्या तर वजन कमी करायला हे नॅचरल सोर्स मदत करत असतात. तर आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा पद्धतीने डाएट घेतलं तर तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.